नमस्कार मित्रांनो, मुरांबा मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की अक्षय खूप चिडचिड करत असतो. तो म्हणत असतो रमाला, रमा मी इतका मोठा झालोय पण मला पैसे कमवायची अक्कल नाही. कुठून मला अक्कल आली आणि मी तुला त्या बंगल्यातून काढून इथं घेऊन आलो. त्यावर रमा त्याला म्हणते, जाऊ द्या आता जास्त विचार करू नका. उद्यापासून आपण नव्या जोमाने कामाला लागू. त्यानंतर ती त्याला म्हणते जेवण करून घ्या. त्यावर अक्षय नाही म्हणतो. मग त्याला खूप समजावून सांगते. मग ते दोघे जेवण करतात. नंतर ते झोपायला लागतात. पण अक्षयची खूप पाठ दुखत असते. पण तो रमाला काहीच सांगत नाही. रमाच्या लक्षात येतं की अक्षय लादीवर झोपतोय, त्यामुळे त्यांची पाठ दुखते. पण ती पण काही बोलत नाही. त्यानंतर रमाच्या लक्षात येते की उद्या अक्षयचा बड्डे आहे, पण त्यांच्या लक्षात नाही. इकडे रमा आणि आई आजी डायनिंग टेबलवर कॉफी घेत बोलत असतात. आई आजी रेवाला म्हणते की त्या म्हातारीने इतका छान स्वयंपाक केला, पण पैसे का घेतले नाही काय माहीत. आणि तिचा म्हातारा किती उद्धट होता. जे असे डिस्कशन चालू असतानाच तेथे जान्हवीची एंट्री होते. जान्हवी आल्यानंतर आई आजी तिला विचारतात, तुला किटी पार्टीची तर मोठी हौस आहे आणि किटी पार्टी चालू असताना तू कुठे गायब होतीस. त्यावर जान्हवी म्हणते की मी बेबीबरोबर बाहेर गेले होते, बेबीला काम होते ना. त्यानंतर आम्ही शॉपिंग करायला गेलो होतो. त्यानंतर रेवा म्हणते शॉपिंग केली तर बॅगा कुठे. त्यानंतर वर जान्हवी बोलते की आम्ही मॉलमध्ये एंट्री केली, पण तिथे खूप गर्दी होती, त्यामुळे आम्ही शॉपिंग कॅन्सल केली आणि तिथेच फिरलो. त्यावर आयाजी म्हणते जाऊ दे आता. पण मला एक समजत नाही, ते जेवण करताना मला सारखी रमाची आठवण येत होती. असं वाटत होतं की ते जेवण रमाने केलंय. त्यावर लगेचच जान्हवी म्हणते की ती आजी साताऱ्याची असेल, आपली रमा पण साताऱ्याची आहे ना. त्यावर लगेचच आई म्हणतात सगळं सेम, इनोव्हेशन असं काहीच नाही. आणि असे डिस्कशन चालू असतानाच आई आजीला आठवते की उद्या अक्षयचा बड्डे आहे. ते पहिल्यांदीच होईल की अक्षयचा बड्डे आहे आणि तो घरात नाही आहे. काय माहिती उद्या तो कुठे असेल, कसा असेल त्या रमाबरोबर. इकडे अक्षय झोपलेला असतो आणि रमा 12 वाजण्याची वाट बघत असते. ती खूप आनंदात असते आणि मग 12 वाजले की ती अक्षयला उठवते. अक्षय रमावर चिडतो आणि म्हणतो का उठवलंस. त्यावर रमा म्हणते 12 वाजले. मग अक्षय म्हणतो त्यात काय एवढं, 12 तर रोजच वाजतात. मग त्यावर रमा म्हणते आजचे 12 खास आहे. त्यावर अक्षय म्हणतो त्यात काय खास आहे, 12 तर रोजच वाजतात. मग रमा म्हणते जाऊ द्या तुम्ही डोळे मिटा. त्यावर अक्षय म्हणतो मी डोळे मिटूनच झोपलो होतो. मग रमा म्हणते झोपून नाही, बसून डोळे मिटा. आणि असे म्हणून ती अक्षयला डोळे मिटून बसायला सांगते. त्यानंतर तिने साठी ते ताट सजवलं होतं ते घेऊन येते. त्या छान चॉकलेट आणि केक्सनी तिने ते ताट सजवलेलं असतं आणि ते घेऊन ती अक्षय समोर येते. मग रमा बोलते की आता तुम्ही डोळे उघडा. अक्षयने डोळे उघडल्यावर केक्स आणि ते ताट सजवल्यावर पाहिल्यावर त्याच्या लक्षात येतं की आज आपला बड्डे आहे आणि तो रमाला म्हणतो आयुष्यात पहिल्यांदाच मी माझा बड्डे विसरलोय. कदाचित बड्डे सेलिब्रेट करायचा उत्साह आणि कौतुक आता माझ्या आयुष्यातलं संपलं असेल बहुतेक. त्यावर लगेच रमा बोलते मला त्याचं खूप कौतुक आहे. हा दिवस माझ्यासाठी सणासारखा आहे आणि तो मी सेलिब्रेट करणारच. असं म्हणून खूप आनंदाने ते दोघे बड्डे सेलिब्रेट करतात. रमा खूप प्रेमाने अक्षयला केक भरवते आणि म्हणते की अजून एक गिफ्ट आहे तुमच्यासाठी. त्यावर अक्षय थोडा आश्चर्यचकित होतो आणि म्हणतो अजून एक गिफ्ट. त्यानंतर रमा लगेच म्हणते की तिकडे वळा आणि त्याला मागे वळायला सांगते आणि मागून त्याला मिठी मारते आणि म्हणते की परत एकदा हॅपी बर्थडे. माझ्याकडे फक्त हेच गिफ्ट आहे तुम्हाला देण्यासाठी आज. मी तुमची पाठ चेपून देते म्हणजे तुम्हाला शांत झोप लागेल. असे म्हणून ती लगेचच अक्षयची पाठ चेपायला लागते. त्यानंतर अक्षय खूप इमोशनल होतो आणि रमाला थँक्यू म्हणतो. रमा त्याला परत मागून मिठी मारते. त्यावर अक्षय लगेचच बोलतो रमा आपल्या घरात कोणतीच भौतिक वस्तू नाही आहे गं, याचं मला फार वाईट वाटतं. त्यानंतर रमा त्याला समजावून सांगते. ती म्हणते की भौतिक वस्तू नसल्या म्हणून काय झालं, पण मनाचं समाधान आहे ना. त्यावर अक्षय तिला म्हणतो की तू माझ्या सोबत आहे ना, मग आपण हे सगळं परत उभं करू. दुसऱ्या दिवशी मुकादमांच्या बंगल्यावर सीमा ट्रिपवरनं परत घरी येते. ते सर्वजण हॉलमध्ये गप्पा मारत बसलेले असतात. जान्हवी, आनंद, अभि, रमाकांत काका आणि सीमा
सर्वजण बोलत असतात. सीमा ट्रिपमध्ये काय काय मजा केली ते सांगत असते. त्यावर सीमा म्हणते की सुरुवातीला मी खूप घाबरून गेले होते, पण सर्व मैत्रिणी होऊन माझ्याशी बोलल्या आणि मग तर आम्ही खूपच धमाल केली. मी ठरवलंय की पुढच्या वर्षी आपल्या घरातल्या सर्व लेडीजला घेऊन आपण ट्रिपला जायचं. तू, मी, रमा, व्ही असे म्हणत असतानाच तिला रमा आणि अक्षयची आठवण येते आणि ती घरच्यांना विचारते, रमा, अक्षय कुठे आहेत? झोपलेत का ते? जा ना, उठव त्यांना. आज अक्षयचा बर्थडे आहे ना, मला त्याचं औक्षण करायचं आहे. त्यावर सगळ्यांना खूप टेन्शन येतं आणि ते एकमेकाकडे बघत असतात. इकडे रमा अक्षयचं औक्षण करत असते. ती खूप प्रेमाने अक्षयला ओवाळत असते. त्यानंतर अक्षय तिला म्हणतो, रमा, आज एकतरी वस्तू आपल्या घरात येणार बघ तू, हे प्रॉमिस आहे माझं. त्यावर रमा लगेच म्हणते, आज वाढदिवस आहे तुमचा, आज अजिबात काम करायचं नाही. त्यावर लगेच अक्षय म्हणतो, फॅक्ट आज उलटं जास्त काम करायला पाहिजे. वाढदिवसाच्या दिवशी काम नाही केलं तर जन्माला येऊन मी काय केलं असा प्रश्न पडेल मला. त्यावर लगेच रमा थोडी नाराज होते आणि त्याला म्हणते की असं काय बोलताय तुम्ही. त्यावर अक्षय तिला म्हणतो की रमा, मला काम करू दे, माझं कामात मन रमेल माझं. असे रमाला म्हणून तो निघतो. त्यानंतर रमा त्याला आवाज देते आणि थांबा म्हणते. रमा त्याला काजळाचा टिपका लावत असते. तेवढ्यातच अक्षयचे डोळे खूप भरून येतात. त्यावर रमा त्याला म्हणते की काय झालं. त्यावर अक्षय म्हणतो की आईची आठवण येते. दरवर्षी आई ओवाळते, आई औक्षण करते. यावर्षी आईला कळालं की आपण घर सोडलंय तर काय होईल तिचं, तिला काय वाटेल असा विचार अक्षय करत असतो. इकडे मुकादमांच्या बंगल्यावर सीमा अक्षयला आवाज देत असते आणि सर्वजण तिच्याकडे बघत असतात. तेवढ्यातच तिथे आई-आजी येतात. सीमा विचारत असते, काही झालंय का? काही झालंय का? तेवढ्यातच आई-आजी तिला म्हणतात की काही नाही झालं. तुझ्या मुलाने खूप हट्ट केला आणि तो घर सोडून गेला. तेवढ्यातच तिथे शशिकांत मुकादम येतो. हे ऐकल्यावर सीमाला खूपच धक्का बसतो आणि मग ती म्हणते, काय अक्षय घर सोडून गेला? त्यावर लगेच शशिकांत मुकादम म्हणतात की हो, त्याला मुकादम नावाच्या कुबड्या नको होत्या. मग मी त्याला म्हटलं की घर सोडून जा. मग तो लगेचच घर सोडून गेला आणि जाताना ते 2 वेण्याचं पॅक करणारं बदकही घेऊन गेला. त्यानंतर सर्वजण खूप गोंधळलेले असतात. त्यांना काही समजत नसतं की आता सीमाला कसं समजावून सांगायचं. सीमा पण खूप टेन्शनमध्ये येते. इकडे काकूशी बोलत असते की आज मला काहीही झालं तरी काम पाहिजे. त्यावर काकू म्हणतात, काल तू एवढं मोठं काम केलं आणि पैसे सोडून आलीस. त्यावर रमा काकूला म्हणते, ते सोडा आता. आज काहीही झालं तरी मला ₹1000 कमवायचे आहे. आता मला यांचे दुःख नाही पाहवत. त्यावर काकू म्हणतात, पुरी, तू काहीही काम कर, 500 ते 300 रुपयाच्या वर तुला पैसे मिळणार नाही आणि ते काम तुझ्या लायकीचं पण नसणार. त्यावर रमा म्हणते, काम कुठलंही असो, मी करायला तयार आहे. त्यावर लगेचच काकू विचारात पडतात की आता हिला काय काम सांगायचं. इकडे अक्षय भूषणला म्हणत असतो की वडापावची गाडी उद्यापासून चालू होणार आहे, पण आजचा दिवस आहे ना माझ्याकडे, मला काहीतरी काम पाहिजे. त्यावर भूषण चिडतो आणि म्हणतो, भाई, मला तर तुझं काही समजतच नाही. काम दिलं की त्या कामाचे पैसे न घेताच तू येतो आणि आता मला म्हणतोय की काम पाहिजे. तुला काय काम द्यावं? त्यावर लगेच अक्षय म्हणतो, मला हे असे रात्री अपरात्रीचे बॉक्स नेऊन दे, हे नेऊन दे, असे इनलिगल कामं नको आहेत. मला काहीतरी लीगल काम पाहिजे. कष्टाचं असेल तरी पण चालेल. त्यावर लगेच भूषण म्हणतो, एक काम आहे, पण ते तुला जमल की नाही हे माहीत नाही. त्यावर अक्षय म्हणतो, काय आहे? भूषण म्हणतो, कन्स्ट्रक्शन साईटवर काम आहे, पण ते तुला जमणार नाही. नको, त्यात सिमेंट माती लागेल तुझ्या हाताला. तर लगेचच अक्षय म्हणतो, लागू दे, हाताला सिमेंट माती लागलं तरी चालेल, पण मला आज काही झालं तरी काम करायचंय आणि पैसे उभे करायचेत. मला खूप काही नाही कमवायचेत, पण रोजच्या जेवणाला लागतील तितके तरी पैसे मला आज कमवायचे आहे. इकडे रमा पण काकूला म्हणत असते की चालेल, मला काम कुठलंही असू द्या, करेल मी. काकू म्हणतात की एक काम आहे, पण तुला 300 ते 400 रुपये मिळतील आणि दिवसभर थांबावं लागेल. त्यावर रमा म्हणते, काय काम आहे? मग काकू तिला सांगतात की इथे रेस्टॉरंट आहे, तिथे काल पार्टी झाली, तिथे साफसफाई करायची आहे, पण तुला सगळं साफसफाई करून सगळे खरकटे वगैरे काढावं लागेल. त्यावर रमा थोडासा विचार करते आणि म्हणते, चालेल. असे म्हणून रमा आणि काकू लगेचच काम करायला निघून जातात. इकडे अक्षय आणि भूषण दोघे पण त्या कन्स्ट्रक्शन साईटवर काम करण्यासाठी तयार होत असतात. अक्षयला भूषण म्हणतो की मानलं भावा आपण तुला.
तू खूप जिगरवाला आहेस. असलं काम करायला सगळेच तयार होत नाहीत. ते पण वाढदिवसाच्या दिवशी. पैसे सगळ्यांनाच कमवायचे असतात, पण ते शॉर्टकट पाहतात. पण तुझं तसं नाही. त्यामुळे माझा रिस्पेक्ट अजून वाढलाय तुझ्यासाठी. त्यानंतर भूषण विचारतो की हे सगळं कुठून शिकला तू? त्यावर लगेच अक्षय त्याला म्हणतो की प्रेम सगळं शिकवतं. असं म्हणून अक्षय कामाला निघून जातो. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या मराठी रंग या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा. उद्याच्या भागात आपण बघणार आहोत की इकडे रमा काकूला म्हणत असते की मला अजून कामे सांगा. त्यावर लगेच काकू म्हणते की तुला आता काय काम सांगू? त्यावर लगेच रमा म्हणते मला एक नाही 1000 कामं सांगा, कारण मला आज काहीही झालं तरी यांच्यासाठी एक वस्तू घ्यायचीच आहे. त्यामुळे रमा कपड्या शिवण्याचे आणि असे बरेच कामं करते आणि इकडे अक्षय पण रमासाठी एक गिफ्ट घेऊन येतो. त्यानंतर संध्याकाळी अक्षय आणि रमा येतात तेव्हा रमा अक्षयला म्हणते की आतापासून तुम्हाला लादीवर आणि चटईवर नाही झोपावं लागणार, कारण मला माहिती आहे की तुम्हाला त्याच्यावर झोप येत नाही आणि तुमची पाठ दुखते. आणि ती लगेच तिने आणलेली गादी खाली जमिनीवर आथरते. त्यावर लगेच अक्षय पण म्हणतो की मी पण तुझ्यासाठी एक गिफ्ट आणलंय. मग तो पण त्याने आणलेला गॅस सिलेंडर रमाला दाखवतो. रमाला पाहून खूप आनंद होतो आणि ती म्हणते की गॅस सिलेंडर? अक्षय म्हणतो हो, गॅस सिलेंडर आणि त्यात काही भांडीही आहेत. मग त्यानंतर लगेच रमा अक्षयला मिठी मारते.